शहराचे रहिवासी सध्या कल्याणला स्थायिक झालेल्या कैलासवासी विजय कृष्णाजी रसाळ यांच्या 2 मुलांची खडतर प्रयत्नांती शासकीय सेवेत अधिकारीपदी नियुक्ती झाल्याच्या निमित्ताने विटा यंत्रमाग संघामध्ये त्यांना सन्मानित करून शुभेच्छा देण्यात आल्या। राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून उपपोलीस अधीक्षकपदी मयूर विजयकुमार रसाळ यांची तर उपशिक्षणाधिकारीपदी राधिका विजयकुमार रसाळ या बहीण भावंडांनी वडिलांच्या आकस्मिक निधनानंतर न डगमगता राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊन शासकीय अधिकारीपदी नियुक्ती मिळवली। ही गौरवास्पद गोष्ट असून यामध्ये या दोघांच्या आईच्या जिद्दीचेही कौतुक केले पाहिजे, असे गौरवोद्गार यंत्रमाग संघाचे अध्यक्ष किरण तारळेकर यांनी काढले। या निमित्ताने त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व श्री चौंडेश्वरी देवीची प्रतिमा भेट देऊन सन्मान करून शुभेच्छा देण्यात आल्या। स्वागत प्रास्ताविक यंत्रमाग संघाचे अध्यक्ष किरण तारळेकर यांनी केले। सुरेश म्हेत्रे व विपुल तारळेकर यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले। आभार प्रदर्शन नितीन तारळेकर यांनी केले। या प्रसंगी किरण तारळेकर, सुरेश म्हेत्रे, विनोद तावरे, विलास काका म्हेत्रे, संजय तारळेकर, अनिलापा चौथे, शीतल चौथे, राजेंद्र भागवत, विपुल तारळेकर, दिलीप टेके, सचिन म्हेत्रे, राजेंद्र भागवत, माधव रोकडे, प्रसाद दिवटे, मुकुंद रसाळ, सुयश म्हेत्रे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।